नमस्कार मंडळी, खानदेशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झटपट तयार होणारी अळूवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे चिंचेचं पाणी घेतलेलं आहे। चिंच मी असं पाण्यामध्ये असं चोळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। म्हणजेच आपल्याला चिंचेचं पाणी तयार करून घ्यायचंय आणि त्यामध्ये अशा पद्धतीने हे अळूचे जे पानं आहेत ते आपल्याला टाकून घ्यायचे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पानं आपल्याला टाकायचे। सर्व पानं मी या पाण्यामध्ये टाकून घेते अशा पद्धतीने। चिंचेच्या पाण्यामध्ये हे पानं जर तुम्ही टाकले तर आपल्याला घशाला जे खवखवतं ते सुद्धा खवखवणार नाही। तुम्ही जे चिंचेचा कोळ देखील यामध्ये टाकून घेऊ शकता। आता मी इथे 1 वाटी बेसन घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट घेतली, मीठ, धना पावडर, हळद आणि लाल तिखट घेतलेला आहे। आता आपण एक बॅटर तयार करून घेणार आहोत। मी इथे बेसन पीठ टाकून घेते। जवळजवळ हे पानं मी 7 ते 8 पानं आहेत माझे, त्यानुसार मी हे पीठ घेतलेलं आहे। आता त्यामध्ये मी हळद टाकून घेते, धना पावडर, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ। चिंचेचा कोळ देखील तुम्ही इथे टाकू शकता, पण आपण पहिले चिंचेच्या पाण्यामध्ये पानं धुवून घेतलेले होते, त्यामुळे मी यामध्ये नाही टाकणार आहे। थोडी कोथिंबीर देखील मी यामध्ये टाकून घेतली आणि मी हे बॅटर तयार करून घेणार आहे। थोडं थोडं आपल्याला करत पाणी टाकायचं आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने, जेणेकरून पिठामध्ये गुठळ्या होणार नाही। हे बघा बॅटर तयार झालेलं आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। हे बघा मी आता चिंचेच्या पाण्यामधून हे पानं सर्व काढून घेतलेलं आहे, स्वच्छ करून घेतलेत। आता आपण यांना बेसन पीठ लावून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने मी मोठं पान घेतलंय पहिले, पानाच्या मागच्या बाजूने आपल्याला हे सर्व बॅटर लावून घ्यायचे अशा पद्धतीने। तुम्हाला हवे तेवढे तुम्ही यामध्ये पानं ठेवू शकता। हे बघा अशा पद्धतीने मी आता याला फोल्ड करून घेणार आहे। यावर देखील मी थोडं बेसन पीठ लावून घेते। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे। हे बघा हे तयार झालेलं आहे। आता एका चाळणीला मी तेल लावून घेतले आणि त्यावर मी हे ठेवणार आहे। हे बघा आता दुसरी पद्धत देखील मी तुम्हाला दाखवते। या जागी मी 2च पानं वापरलेले आहेत। हे बघा अशा पद्धतीने, जास्त मोठं पानं असतील तर तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करू शकता। दोन्ही पद्धतीने तुम्ही हे पानं फोल्ड करू शकता। अशा फोल्ड केल्यामुळे अळूवडीला छान असे आकार येतो, गोल आकार। दोन्ही पद्धतीने सेम अळूवडीचा आकार येतो। तुम्हाला हवी ती पद्धत तुम्ही इथे वापरू शकता। हे बघा मी सर्व पानांना आता लावून घेतलेलं आहे। एका पातेल्यात मी पाणी गरम ठेवलेलं आहे, त्यावर मी ही चाळणी ठेवून घेणार आहे आणि 10 ते 15 मिनिटं मी याला वाफ लावून घेणार आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। थंड झाल्यानंतर मी याला काढून घेते। तुम्ही चेक करू शकता, असं चाकू एकदम क्लीन निघालेला आहे, अजिबात बेसन पीठ त्याला चिकटलेलं नाही आहे। हे बघा मी काढले, आता कट करून घेते। मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला कट करून दाखवते की दोघं अळूवडींचा आकार कसा आलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान असे मोकळे पदर तयार झालेले आहेत। दुसऱ्या पद्धतीने आपण जे अळूवडी लावली होती ती देखील मी तुम्हाला कट करून दाखवते। हे बघा चला तर मग मी आता सर्व कट करून घेते। सर्व मी कट करून घेतलेत। आता आपण यांना फ्राय करून घेऊया। तेल छान गरम झालंय। आता मी यामध्ये सर्व अळूवडी टाकून घेते। तुम्ही ही शॅलो फ्राय देखील करून घेऊ शकता, मी डीप फ्राय करते, तरी मी जास्त तेल नाही वापरलंय। आता छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला छान अळूवडी फ्राय करून घ्यायची। तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे। सर्व मी आता फ्राय करून घेणार आहे। छान अशी अळूवडी तयार झालेली आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।